समाचार अब तक, सत्य का साहस। आगामी 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य अशा राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। मात्र या सोहळ्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। अशाच काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत एक विवादित विधान केले होते। प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे आव्हाड म्हणाले होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला। मात्र हा वाद रंगलेला असतानाच आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत नागपुरात एक विधान केले। प्रभू श्रीराम हे क्षत्रिय असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले। ते आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते। मी आधीच म्हटलं की राम बहुजन क्षत्रिय क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं तर क्षत्रिय नाही आहे म्हणून सांगावं ना, क्षत्रिय नाही आहे राम क्षत्रिय म्हणजे तो बहुजन झाला आणि या देशामध्ये बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे। असं आम्ही बहुजन आहोत। मी तेव्हा बोललो की मी मटण खातो, मी रामाच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला, त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही। जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले 80% लोक शेणच खातात। तुमच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेण खातात, त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात। शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल हद्द झाली। आणि कधी कधी तुम्ही खाता म्हणजे मटण, आता मटण म्हणजे शेण पाहिजे, याच्या पुढे मी काही बोलत नाही। असं ते म्हणाले मटण म्हणजे तुम्ही शेण खाता, म्हणजे मी तेव्हा बोललेलो मी मटण खातो, त्यांनी मटण आणि शेण एक करून टाकलं शब्दार्थी, त्यांच्या शब्दार्थात। याचसोबत शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दिलेल्या निकालावरूनही आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपावर निशाणा साधला। विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल वाचला तो दिल्लीहून हिंदीत टाईप करून आलेला निकाल आहे। सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंचा व्हीप योग्य ठरवला होता। जो काही निकाल राहुल नार्वेकरांनी दिला तो अपेक्षित होता असे जितेंद्र आव्हाड म्हणाले। विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला निकाल हा माझ्या मताप्रमाणे दिल्लीहून टाईप करून आलेला निकाल आणि त्याच्यामुळे ह्या निकालपत्रात इतक्या उणीवा आहेत की जिथे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा व्हीप मान्य केला उद्धव ठाकरेंचा आणि गोगावलेंना रद्दबद्दल ठरवलं होतं। एवढंच नाही तर एकनाथ शिंदेची साहेबांची लीडर ऑफ द हाऊस म्हणून झालेली नेमणूक ही देखील चुकीची आहे आणि ती मी रद्द करतो आहोत असं सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे। त्याच्यानंतर अध्यक्षांनी अशा प्रकारचा निर्णय देणं हे मला अपेक्षित होतं। असं नाही की अनपेक्षित घडलं आहे, ते होणार हे मला अपेक्षित होतं। सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार हेही मला अपेक्षित होतं। आता पुढे बघू।